उपवासाला सारखे सारखे तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. त्यामुळे आपण आज बघतोय एक वेगळी रेसिपी, उपवासाची खमंग बटाट्याची पुरी. त्यासाठी आपण हे 2 बटाटे शिजवून घेतले आहेत. कमी प्रमाणामध्ये मी हे करून दाखवते आहे. बटाटे आपण हे किसून घ्यायचे आहेत. त्यामुळे काय होतं की बटाट्याला ते जाडसर असे राहत नाही. किसल्यामुळे ते पटकन आपल्याला मिक्स करून घेता येतात. त्यामुळे आपण हे 2 बटाटे आधी किसून घेऊया. आता आपण त्या बटाट्यात टाकणार आहोत भगर. ही भगर मी आता घरी दळून घेतली आहे. मिक्सरवर बारीक करून घ्यायची. दळून घेतलेली भगर घेतली आहे. त्याचप्रमाणे मी घरीच हे साबुदाणा पीठ आणि भगर पीठ तयार केलं आहे. साबुदाणा भाजून साबुदाण्याचंही पीठ करून घेतलं आहे. त्यातलं थोडंसं साबुदाण्याचं पीठ आपण त्याच्यात टाकून घेऊया. जिरेपूड नसेल तर अख्खं जिरं टाकून घ्यायचं आहे. तिखट, चवीप्रमाणे मीठ, थोडीशी बारीक केलेली मिरची आणि जर तुम्ही उपासाला कोथिंबीर घालत असाल तर ती, नसाल घालत तर नाही घालायची. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊया. चोळून पीठ छान मळून घ्यायचे. त्यात पाणी टाकायचं नाही, कारण बटाट्यामध्ये ओला असतो, त्याच्यात पाण्याचा अंश असतो. त्यामुळे अगोदर आपण पीठ चोळून घ्यायचं, पाणी न घालता. अशा प्रकारे हे पीठ भिजलं गेलंय. त्यात आता थोडंसं पाणी टाकून घेऊया. पीठ पातळ करायचं नाहीये, अगदी थोडं. पुन्हा पीठ मळून घेऊया. आपण ह्याच्यात फक्त 1 ते 2 पोहा चमचेच पाणी घातलंय. पुरी व्यवस्थित येण्यासाठी पीठ छान चोळून घेऊया. बटाटा असल्यामुळे पीठ मळताना अजिबात पाणी लागत नाही. मी फक्त 1 ते 2 पोहा चमचे पाण्याचा वापर केला आहे. लगेचच आपल्याला पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत, कारण ह्याच्यात बटाटा असल्यामुळे, ओलसरपणा असल्यामुळे त्याला पाणी सुटेल आणि मग त्या पुऱ्या नीट व्यवस्थित लाटता येणार नाही. त्यामुळे लगेचच पुऱ्या करायला घ्यायच्या आहेत. त्यात भगर असल्यामुळे फक्त 5 मिनटं आपण हे पीठ असंच ठेवलं तर चालतं, पण 5 मिनटापेक्षा हे पीठ असं ठेवायचं नाही, नाहीतर मग पुऱ्या आपल्याला व्यवस्थित येत नाहीत. पिशवीवरती हा गोळा आपण ठेवून त्याच्यावर पुरी थापून घेणार आहोत. पिशवीला थोडासा तेलाचा हात लावायचा आहे. नंतर ही लाटी ठेवून पुरी थापताना आपण तेलाचं किंवा पाण्याचं बोट करून घ्यायचं आहे आणि ही पुरी आपण थालपीठ जसं लावतो त्याप्रमाणे अशी मोठी करून घ्यायची. पुरी ही जास्त बारीक करायची नाही, जराशी जाडच ठेवायची. पुरी जाड ठेवल्यामुळे ती छान फुगते. बारीक पुरी केली तर ती फुगत नाही. ते आता आपण काढून घेऊया आणि परत दुसरी पुरी थापून घेऊया. पुन्हा एक गोळा घ्यायचा आहे. छान चोळून घ्यायचा आहे. प्रेस करून घ्या. पुन्हा थोडंसं तेलाचं बोट फिरून घ्या किंवा पाण्याचं बोट फिरून घ्या. गोळा ठेवून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने
पसरवून घ्यायचा आहे. ज्याप्रमाणे आपण थालीपीठ थापतो त्याप्रमाणे तो पसरवत जायचा आहे. पुरी ही मी जाडच ठेवली आहे, जास्त बारीक केलेली नाही. आता ही पण पुरी आपण काढून घेऊया. तेल गरम झाल्यावरच या पुऱ्या तेलात सोडायच्या आहेत. बारीक बुडबुडे यायला लागलेत, तेल छान तापलंय. आता आपण पुरी सोडून घेऊया. एका कढईमध्ये जास्तीत जास्त 2 ते 3च पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत. सुरुवातीला मी एकच पुरी टाकून घेतली आहे. अशा प्रकारे 2-3 पुऱ्या आपण असं थापून घ्यायच्या आहेत आणि त्या तेलात सोडून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे सगळ्या पुऱ्या आपण तळून घेणार आहे. मस्त पुरी टम्म फुगली आहे. बघू शकता. उपवासाची खमंग बटाट्याची पुरी. लाईक, शेअर, सबस्क्राईब. ह्या पुऱ्या आपण चहासोबत किंवा ओल्या नारळाच्या चटणीसोबत किंवा शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा अशा नुसत्याच खाऊ शकतो. अतिशय सुंदर लागतात.